होते. संध्याकाळ झाली होती. एका मारुतीच्या मंदिरात थांबले. तिथं कोणीच नव्हतं. त्यांना खायला नाही, प्यायला नाही, जवळ काही विशेष काही गोष्टी नव्हत्या. आणि त्यांच्या मध्ये ती पांडुरंगाची आस तिथे लागली. ती आस ते धावा पाहून साक्षात पंढरीनाथ भगवान एका व्यक्तीच्या रूपामध्ये तिथे आले. आल्यानंतर त्यांची विचारपूस केली. काय म्हणले, कुठे जायचंय, तिथे काय परिचय, लोकांची एकमेकांची चर्चा सुरू झाली. ते म्हणले असं असं पंढरपूरला जायची आस लागली आहे. मग पंढरीनाथांचं नाव विचारल्यानंतर ते म्हणले तुमचं नाव काय म्हणले. ते म्हणले माझं नाव पांडुरंग खिस्ती आहे. मी एक व्यापारी आहे. पंढरपुरामध्ये माझं दुकान आहे आणि अनेक लोक माझ्याकडे सामान घेण्यासाठी येत जात असतात. म्हणल्यानंतर पांडुरंग खिस्ती कुरुंदासांना असं म्हणाले की तुम्ही आमच्या सोबत चला. कुरुंदास म्हणले माझं काय फायदा होईल तुम्हाला. मला हात न पाय, मी स्वतःच हात बळे, माझंच तुम्हाला सगळं करावं लागेल. मी कसं पोचेल, माझा काय फायदा तुम्हाला. तर पांडुरंग खिस्ती म्हणाले असं काही विचार करू नका. ज्यांना सुद्धा पंढरपुराला जायचे वारकरी असतात, जे भक्त असतात, मी त्यांना काही ना काही तिथे मदत करत असतो. त्यांना खूप आनंद झाला. सोबत निघाले सकाळी. पांडुरंग खिस्ती म्हणाले मी पुढे जातो. अमुक अमुक ठिकाणी तुमची सोय केली जाईल, तुमची देखभाल केली जाईल. तुम्ही तिथे जावा आणि माझं नाव सांगा, तुमचं सगळं काम होत जाईल. पुढे गेले. जिथे जिथे गाव, वस्ती, वाडे वगैरे घर नसायचे, साक्षात पंढरीनाथ भगवान त्यांच्यासाठी तिथे गाव वसवायचे, वस्ती वसवायचे. त्यांच्यासाठी लोकांची वस्ती तिथे निर्माण करायची तेवढ्या काळासाठी. असं अनेक दिवस चाललं. कार्तिक शुद्ध दशमीला कुरुंदास तिथे पंढरपुरापासून काही 7 ते 10 कोस तिथे अंतरावर होते. पूर्णपणे तिथे पोहोचू शकले नाही. एकादशीला त्यांना तिथे पंढरपुरात राहायचं होतं, पण पोहोचू शकले नाही. सोबत अनेक भक्तगण वारकरी निघाले होते. आणि मग ते रडू लागले. सगळ्या लोकांना सांगितलं मी काय पोहोचू शकत नाही, माझा निरोप तुम्ही पांडुरंगाला, पंढरीनाथाला द्या. सगळे म्हणले ठीक आहे. सगळे वारकरी निघाले, पुढे गेले. पंढरपुरात पोहोचले. नामदेवरायांचं नामदास तिथे नामदेवरायांचं कीर्तन चालू होतं. कीर्तन झालं. साक्षात पंढरीनाथ भगवंतांनी नामदेवरायांना तिथे मिठी मारली. कीर्तन झाल्यानंतर असं कीर्तन झालं. सगळे दर्शन घेतले, गेले. जिथे कुरुंदास थांबले होते त्या गावाचं नाव होतं लौळ. आणि त्या लौळकरांनी सगळी काही मात्र निरोप पांडुरंगाला दिला कुरुंदासांचा, की बाबा अशी एक तुमचा असा एक भक्त आहे, तो इथे काय पोहोचू शकला नाही, पण त्यांचा नमस्कार आम्ही तुम्हाला सांगतो, त्यांचा नमस्कार तुमच्या चरणाला अर्पण करतो. हे ऐकून पांडुरंगाच्या तिथे हृदयामध्ये इतकी करुणा तिथे जागृत झाली, इतकी माया जागृत झाली की पंढरीनाथ भगवान साक्षात तिथून लौळला तिथे निघाले. आणि निघाल्यानंतर तिथे नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज दोघं त्यांच्या सोबत निघाले, त्यांच्या मागे मागे. आणि मागे मागे तिथे निघाल्यानंतर हे दोघं पांडुरंगाचं तिथे पिछा सोडतच नव्हते. ते जिथे इथे यायचे, त्यांच्या मागे मागे जायचे. मग पांडुरंगाने काय केलं, तिथे तहान लागायचं कारण सांगितलं आणि एका तिथे मळ्यात घुसले. म्हणजे तुम्ही बाहेर थांबा,
नामदेवराय ज्ञानेश्वर महाराज तुम्ही बाहेर थांबा, आणि आज जातो आणि पाणी पिऊन येतो. बाहेर थांबले. आज गेल्यानंतर ते माळ कोणाचा होता तर तो साक्षात सावतामाळी महाराजांचा तो माळ. तिथे जाऊन तिथे समोर उभारून माळींना म्हणाले, काम करत होते त्यांच्या भजनामध्ये मग्न होते. त्यांना म्हणाले की बाबा माझा पिछा छोडवा, 2 चोर माझ्या मागे लागलेत, आणि असे मागे लागलेत की मला श्वास सुद्धा घेऊ देत नाहीत, मला पाणी सुद्धा पिऊ देत नाही. पाणी सुद्धा हे कसं प्यायचं असतं. बरेच जण एकदा ग्लास हातात घेतला की असं पाणी पितात की जसे एखादा झरा फुटलाय त्या ग्लास मधून आणि ते थांबतच नाही. पाणी कसं प्यायचं असतं, थोडं 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 बसून पाणी प्यायचं. आता ज्यांना कामातून वेळ नाही, आपण त्यांचा विषय वेगळा. काही काही धावत धावत पाणी पितात. ते पांडुरंग म्हणले आम्हाला पाणी सुद्धा पिऊ देत नाही, हे मागे लागले 2 चोर. सावतामाळी महाराज म्हणले कोण मागे लागले? म्हणले एक चोर असा आहे, त्या भक्तीच्या जोरावर, भक्तीच्या बळावर माझ्यावर दमदाटी करतो आणि मला सोडतच नाही. त्याची भक्ती मी जर ऐकली, त्याचे शब्द ऐकले, मला राहतच नाही आणि मला तो ताब्यात करून घेतो. आणि ते म्हणजे नामदेवराय. आणि दुसरी व्यक्ती अशी म्हणले तत्वज्ञानाच्या जोरावर मलाच तिथे ज्ञान सांगत बसतो. अशी ती व्यक्ती आहे, मला काही करा, मला तुम्ही लपवा. तर सावतामाळी महाराजांनी काय केलं, त्यांना सांगितलं पंढरीनाथ तुम्हाला कुठं लपवा बाबा, सगळीकडे तुम्हीच आहात. पांडुरंगराय म्हणले मला तुम्ही तत्वज्ञान सांगू नका आता परस्पर, मला कुठेतरी जागा द्यावं. मग सावतामाळी महाराजांनी आपलं साक्षात तिथे पोट फाडलं, आणि पोट फाडून तिथे त्यांच्या आतमध्ये पंढरीनाथ शिरले. आत शिरल्यानंतर सावतामाळी महाराजांचं तिथं देहभान हरपलं. इतका वेळ झाला पाणी प्यायला इतका वेळ लागतो म्हणून ते दोघंही नामदेवराय आणि ज्ञानोबाराय आत शिरले. सावतामाळीकडे बघितल्यानंतर त्यांना कळलं की एवढं मोठ्या जगाचा मालक त्यांनी काय केलाय, आपल्या निघ्यामध्ये तिथे कोंडून ठेवलाय. म्हणजे खरं सांगा म्हणजे सावतामाळा तिथं लपवलेले, खरं सांगा म्हणजे असं जमणार नाही. तुम्ही जर सांगितलं नाही, नामदेवराय म्हणले माझं इथे प्राण निघून जाईल, माझा जीव मी सोडून देईल. म्हणल्यानंतर मग हे शब्द ऐकल्यानंतर विठोबाराय ना आज तिथे राहिलं नाही, परत तिथे विठोबाराय बाहेर आले त्या हृदयात. आणि असं तिथे संवाद झाला की बाबा आपला भक्त, तुम्ही तर आमच्या सोबत आहातच, पण आपला कुरुंदास भक्त हा आपल्या पुढच्या तिथे गावामध्ये थांबलेला आहे. तर सगळे मिळून तिथे गेले, कुरुंदासांना तिथे दर्शन दिलं. आणि पंढरीनाथ म्हणले की तुमच्या त्या भक्ती बघून आम्ही तिथून बीट सोडून इथपर्यंत आलो, तुम्हाला काय मागायचंय मागा. ते म्हणले काही नाही, इथं तुम्ही जसे आलात साक्षात तुम्ही इथंच राहा. साक्षात तुम्ही इथंच राहा, तुम्ही इथून आम्हाला सोडून कधी कुठे जाऊ नका. तथास्तु म्हणले आणि भगवान साक्षात तिथे लौर गावामध्ये कायम ते राहिले. सांगण्याचा आपल्याला दृष्टिकोन असा आहे की बाबा ज्यांना हात नाही पाय नाही त्या लोकांनी भक्ती इतकी दृढ केली, इतकी अवघड तिथे कठीण भक्ती केली, तर आपली तर अवस्था इतकी सुंदर आहे. आपल्याला डोळे, 2 हात, 2 पाय सगळं काही दिलंय. आपली भक्ती कुठल्या स्तरावर जायला पाहिजे. संसारिक अडचणी तर सगळ्यांना असतात, तुम्हाला सोडा काय महाराजांना सुद्धा संसारिक अडचणी असतात. संसार म्हणजे कसं आहे, अनेक वेळा मी बोलून गेलोय. काही भांडे घ्यायचे,
त्याला स्वतःच खरकट करायचं, परत त्याला स्वतः स्वच्छ करायचं आणि परत त्याला कपाटात ठेवलं. परत दुसऱ्या दिवशी उठायचं, परत तेच तिथे भांडे खरकटे करायचे आणि परत तेच तिथे ठेवून टाकायचं. संसार कधी कोणाला सोडत नाही. म्हणून सद्गुरुनाथांच्या मुखातले शब्द म्हणजे सद्गुरु गुरुबाबा महाराज अनेक वेळा असं बोलून गेले. अनेक लोकांना असं वाटतं की बाबा महाराजांचा आशीर्वाद, देवाची कृपा आमच्यावर व्हायला पाहिजे. गुरुबाबा असं बोलून गेले की तुम्हाला आशीर्वाद मिळणार, पण तुम्ही सेवा करा. सेवा केल्यानंतर आशीर्वाद तिथे सगळ्यांना मिळतो. आणि संसारामध्ये तुम्ही राहून मुक्त व्हा. अडचणी सगळ्यांना आहेत, प्रयत्न सगळ्यांना करत राहायचंय, ते कधी संपणार नाहीये. आणि संसारामध्ये कधीच कोणी समाधान होणारच नाही. जितकं ज्याच्या ज्याच्या नशिबामध्ये लिहिलं ते होणारच आहे. पण प्रयत्न करणं आपलं काम. कोणाला फळ उशिरा मिळतं, कोणाला लवकर मिळतं, कोणाला फळच मिळत नाही. त्यासाठी काय करणार? म्हणून आपलं जे शरीर आहे त्या शरीराचा इतका उत्तुंग असा त्याचा उपयोग केला पाहिजे, इतका उत्तुंग उपयोग केला पाहिजे की हा आपला जन्म तो अखेरचा जन्म झाला पाहिजे. कायमपणे आपण तिथे त्या ब्रह्मसुखामध्ये लीन झालं पाहिजे. म्हणून 18व्या अध्यायाच्या माध्यमातून, ज्ञानोपारायणच्या माध्यमातून, ज्ञान म्हणजे काय, ज्ञानोपाराय जसे सांगतात, ईश्वरूची येकू पावणे हे पुढे जे का जाणणे ते येथे ज्ञान. ईश्वराला पावणं म्हणजे आत्मसुख प्राप्त करून घेणं, ह्यालाच तिथे ज्ञान सांगितले. कठीण आहे. तुम्ही म्हणतात महाराज आम्हाला वेळच नाही, ड्युटीमधून वेळ नाही, संसारातून वेळ नाही. तुम्ही जर आता तुम्ही त्याच्यासाठी वेळ काढला नाही तर मग नंतर ते तुमच्याकडून वेळ हिसकून घे. म्हणून जमेल तितकं निर्मळ मनाने आपल्याला सेवा करायची आहे. म्हणून महाराज सांगतात दरवर्षीप्रमाणे यावली या ग्रामामध्ये अतिशय प्रेमयुक्त अंतःकरणाने, उत्साहाने सर्वांनी इथे पालखीचं, सद्गुरुनाथांचं इथे स्वागत, त्यांच्या चरणांचं स्वागत इथं केलेलं आहे. सर्व वारकऱ्यांची सेवा इथे केलेली आहे. आपल्या इथे सगळ्याला इथेच विश्राम दिल्या. आपली गोष्ट अशी सांगण्यात येते म्हणजे ज्यांचे ज्यांचे ते संकल्पना आहेत, संकल्पना तर आपल्याला तिथे करायचीच आहे. ज्यांना संकल्पना जमते न जमते त्या लोकांना फक्त आपण संकल्पना दिलो आणि आपण मोकळे झालो असा आपण विचार करू नका. सद्गुरुनाथांना सर्वात जास्त काय आवडतं तर नामस्मरण आवडतं, चक्रीभजन आवडतं, हरिपाठ आवडतं, ज्ञानेश्वरी आवडते, गाथा आवडते. काही ना काही स्वतःला आपण त्या नियमामध्ये बांधून टाकायचं आणि फळावर तिथे आपलं जास्त लक्ष करायचं नाही. जे पदरात पडायचं ते पडत राहणार, कारण कर्म कोणाला तिथे सोडणार नाहीये. जे तुम्ही केलेलं आहे परत ते तुमच्याकडे कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येणार. म्हणून ज्यांचे संकल्पना आहेत त्यांना सांगण्यात असं येतं की एक काहीतरी असा तुम्ही नियम लावून घ्या, गच्च नियम बांधून घ्या स्वतःला की बाबा शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ते नियम सोडणार नाही. दिवसभर तुम्ही 23.5 तास काही करा, पण 20-25 मिनिटाचा नियम असा करा की जेणेकरून सर्वांचं कल्याण होईल. म्हणून महाराज सांगतात आणि सेवेला इथे विश्राम देतात.